कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. हॅलो, मी मानिक बोलतोय. ते पाहुणे आलेत मला भेटायला, जरा त्यांना फोन देता का? हो देते. काका फोन आहे तुमचा. हॅलो. बोला, कोण आहेत तुम्ही आणि मला काय भेटायचं आहे तुम्हाला? मानक्या, अरे तुझा मामा बोलतोय. मामा, अरे ओळखलं नाही मामा? कोणता मामा? मी तर नवनाथ मामाला आताच फोनवर बोललोय. येडत काढता का काय? अरे लहानपणी तुझा खळा 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 दूध होता का नाही? अरे तो मामा बोलतोय. अरे कुठे तू ये की इकडं. हे बघा, मला माहिती आहे माझे मामा गावाकडे आहेत. उगाच डोकं खाऊ नका तुम्ही. ओळख सांगा मग भेटायला तुम्ही. अरे बोला की, काय झालं? बोबडी वळली का? अहो, तुमची शाळा चांगलीच माहिती मला. इथं माणूस 12-12 तास काम करून वैतागते आणि तुम्ही असे फोन करून पुन्हा कामावर बोलून घेता ना. अरे तसं नाही, तू मामा बोलतोय मामा. उगा शानपणा करू नका. हेडला सांगा मी आता माझ्या कामाच्या टायमालाच कामावर येणार. काय? आणि मला एक सांगा, तुम्ही पगार घेता ना? घेता का नाही? ते हो. मग हे असले खोटे नाटे फोन करायचे धंदे बंद करा. मामा आहे म्हण मामा. ठेवा फोन. ओ मॅडम, मानक्याचा फोटो आहे का माझ्या तुमच्याकडं? ते काय माहितीये का, एवढंच होता तेव्हा माझ्याकडे होता. आता इकडे कामाला लागलाय, कळलं. मग म्हणलं बघाव तिची तब्येत बिब्येत कशी. फोटोत बघून कळलं केवढा झालाय आणि कसा झालाय. म्हणजे टामटुमीत आहे का नाही कळेल की मला. अहो फोटोतून कळतं का काका? तुम्ही असं करा, सकाळी त्यांची कामाची वेळ आहे तेव्हा या. अहो तसं नाही, ती फॉर्मवर छोटूसा फोटो असतो का नाही, त्याच्यावर कळ. असू द्या, असू द्या. शेवटी मी त्याचा मामा आहे. येतो की उद्या. अमोल, ए बाळोबा चला. हो माला. काय बाबा खेळायची का किस्ती? इकडे काय मग? काय चाललंय? अमोल, बाबाच्या नादाला लागून आगाऊपणा करू नकोस हा. चल बस इकडे. तू वा, आधी मग उठणं लाव. आधी मी येऊन बसलोय, मला उठणं लावायचं. एक मिनिट. नाही मला लावायचंय. मला लावायचंय. अमोल, एक मिनिट. मी त्याला पहिल्यांदा लावणार आहे. मा, एवढं छान वाटतं या दिवाळीला. हो, छान वाटतंय का तुला? मागच्या वर्षीपर्यंत तर म्हणत होता, मा मला हे लावू नको, मला टोचतंय. मा, अगं तिकडे आपण दोघंच असायचो ना. आणि इकडे बघ, आपण सगळे आहेत. आपलं घर आहे, आपण आहेत. आणि हो मा, घर आहे तरच दिवाळी आहे, हो ना? एकदम बरोबर. घर आहे तरच दिवाळी. म्हणून तर बाबा मला खूप भारी वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही दोघं माझ्या सोबत आहात. अमोल, आम्ही दोघं फक्त तुझ्यामुळे एकत्र आहोत. खरे आपे, तुला सांगू का, मला लय भारी वाटतंय. म्हणजे असं वाटतं की पहिली दिवाळी आहे माझ्या आयुष्यातली. आजगाव नंतर की पहिलीच दिवाळी ना. मी खरंच लय खुश आहे. बरं चला, आवरा आता पटापट. मा, अगं आज तर सुट्टी आहे ना. हो, पण आज लक्ष्मी पूजन पण आहे ना. लक्ष्मीपूजन करायचं आणि हे फराळ हाणायचा मजबूत. हा, पण मा, अगं लक्ष्मी पूजा का करतात? या तुमच्या पोराचा अजून एक प्रश्न तयार आहे, द्या उत्तर. अमोल, लक्ष्मी पूजन म्हणजे धन दौलत, घरातला आनंद साजरा करण्याचा दिवस. प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामाई वनवास भोगून अयोध्येत परत आले होते, तो हा दिवस. तो आपण दिवाळी म्हणून साजरा करतो आणि सोबतच लक्ष्मीची पूजा पण करतो. हा, म्हणजे लक्ष्मी माता ही सीतामाई ना मा? हो, सगळी आदिशक्तीचीच रूप आहेत बाळा. आणि तुला माहितीये का,
लक्ष्मीपूजन करायचं ते लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी. अजून एक गोष्ट आहे, आजच्या दिवशी लक्ष्मी त्याच घरात जाते ज्या घरात स्वच्छता असते. म्हणूनच आपण लक्ष्मीच्या रूपात केरसुनीची सुद्धा पूजा करतो. आप्पे एवढं सगळं तर मला पण माहित नव्हतं का? अमोल, तुझ्या बाबाला सांग, देवापुढे फक्त हात जोडले म्हणजे पूजा होत नसते. आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण आहे. हा बाबा, प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारणच असतं. ओय, आता अमोल, म्हणूनच आपल्या घरात ज्या ज्या गोष्टींमुळे सुख समृद्धी येते ना, त्या सगळ्या गोष्टींच्याच पूजा करायची असते बाळा. यस मा, पण आजची पूजा थोडी वेगळी होणार. बापरे, वेगळी म्हणजे काय करणार आहेस तू? मा, अगं सांगतो ना, पहिला आधी तुम्ही तुमची तयारी करा, मी माझी तयारी करतो. हो, तयारी करतो आम्ही आमची, पण आधी आंघोळ घालावी लागेल ना तुला. हा, तू पुढे हो, मी येते मागून. ओके मा, मी पुढे जातो. सावकाश. काय रे? आप्पे थँक्यू. हे दिवस आयुष्यात परत येतील असं नव्हतं वाटलं मला कधीच. हे दिवस आपणच आणलेत ना. आप्पे आता मला फक्त अमोल बरा झालेला पाहिजे. होईल तो बरं. मला 100% खाते आणि माझा नियतीवर पूर्ण विश्वास. आणि माझा आपल्या कष्टामुळे. आप्पे आई बाप म्हणून आपण आकाश पातळ एक करू, पण अमोलला बरं करूनच दाखवू. आणि ऐक, आपल्या कामाचं कसं काय करायचं त्याबद्दल पण चर्चा करायला लागणार आहे आपल्याला. हो, लक्ष्मीपूजन होऊ देत, मग आपण ठरवूया काय करायचं ते. चिंचुके भाऊची आज माहिती देणार आहेत ना? माहिती काढेल तू. ऐक ना, मी काय म्हणतो, आता दिवसभर गप्पाच मारत बसायच्या का उठणं पण लावणं? अर्जुन काय रे? लाव ना पटकन. नमस्कार हो सिस्टर. माणिक गुले कधीपर्यंत येतील हो? येतील आता ते, त्यांची कामाची वेळ झाली, थोडा वेळ थांबा. बर. हे बघ, तो म्हणून मी हवालदार आहे, पोलीस आहे, पण घाबरायचं नाही. तुम्ही मला अगोदर सांगायचं पोलीस असणार म्हणून. तूच म्हणला की पैसे द्या, पाहिजे ते काम करतो. जाऊ दे, ठरल्यापेक्षा डबल पैसे देतो. जा बोल. अहो पण पण तू काय वाघ आहे का घाबरायला? जे ठरले तेवढंच बोलायचं. काम झालं की तुझे पैसे देतो, तू तुझ्या मार्गानं, मी माझ्या मार्गानं. त्यांनी मला पकडलं तर? कसा पकडेल? जरा असं कॉन्फिडन्सली बोल की. आणि जर पकडलंस ना तर जा पळू. अवले अवघडच काम दिसतंय राव. काम अवघड आहे म्हणूनच पैसे देतो ना एवढे मोठे. सोपासीत कशाला दिले असते? पैसे पाहिजेत ना? होय होय पाहिजेत ना? होय. जा मग असं छाती काढून बोल, घाबरू नको. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.